नमस्कार 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 मंडळी सगळ्यांना राम राम. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी नेटसपचं 9 ते 10 वर्षांनी काम करतोय आणि आमचे एक महिला भगिनी, एक अस्मिता, रोहिणा साखरे मॅडम यांनी खरंच एक विडा उचलला आहे. विषमुक्त शेती आणि रोगमुक्त जीवन या अभियानांतर्गत आमचे तांबोळकर साहेब या दोघांनी मिळून आज शेतकऱ्यांना सर्व्हिस देणं, नंतर त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट देणं आणि त्यांना रिझल्ट काढून देणं या नेटसप कंपनीच्या माध्यमातून आज हे दिवस रात्र आज शेतकऱ्यांसाठी मेहनत करतायत. का तर शेतकरी आहे, बरोबर आहे. आणि आपण ज्यांच्या प्लॉटमध्ये उभारलेले आहेत, तुमचं नाव काय? राम ज्योतिबा जाधव. जवळ या जरा. राम ज्योतिबा जाधव. मला एक सांगा, हे जी मिरचीचं प्लॉट आहे, हे मिरचीच्या प्लॉटसाठी स्टीमरीज, बायो-99 काय काय तुम्हाला औषध दिले आणि कुणी दिले औषध? बॉटल घेऊन ये बरं का. बाटल्याने. हां बोला. तुम्हाला औषध कुणी दिले? तांबोळकर साहेबांनी आणि रोहिणी मॅडम. बरं, औषध दिल्यानंतर तुम्हाला पहिली मिरचीची काय परिस्थिती होती? पहिलं फूट नव्हती अशी. हां, नंतर ते अगोदर काय काय होतं ते सांगा. फुटवा नव्हता, फुटवा नव्हता, पानाची काळोखी कशी होती का पिवळं होतं? थोडं पिळसर होतं. हां, पुन्हा नंतर हिरव्या बाटलीतलं औषध मारल्यानंतर फूट झाली. स्टीमरीज आणि बायो-99. हां, बायो दिल्यावर फूट झाली. हां, फुटव्याची संख्या वाढली. फुटव्या संख्या वाढली. फुटवा झाल्यानंतर जारवा आणि खोड कसं झालं? खोड मोठं झालं म्हणून फुटवा झाला. हां, आणि फुलाची संख्या वाढली पुन्हा नंतर. बरं, किती वेळेस फवारण्या झाल्यात आपल्या? ह्याच्या 3-4 फवारणी केलो साहेब. 4 फवारण्या झाल्या. ह्याचा काय रिझल्ट काय आला तुम्हाला? फुटवा, रिझल्ट फूल, म्हणजे वाढ? फुल भरपूर लागलं हं? आणि फुटवा जास्त झाला लवकरात लवकर, थोडक्या दिवसात. बरं, मिरचीचा तोडा झालाय का एखादा? तोडा एक केला म्हणजे 1-2 मिरच्याचा तोडा केला. म्हणजे पालवली. हा, पालवली. बरं, मिरचीची क्वालिटी कशी होती? क्वालिटी आता चांगली आहे. नंतर म्हणजे फवारणीच्या नंतर झाली. हा, नंतर सुधारली. बरं, मार्केटमध्ये मिरची नेल्यावर मार्केटमध्ये चमक, क्वालिटी चांगली क्वालिटी असल्यामुळे माल नंबर 1ला निघलेली. नंबर 1ला. चांगलं निघालं. बरं, तांबोळकर साहेब किंवा साखरे मॅडमनी तुम्हाला जी सर्व्हिस दिली का नाही व्यवस्थित? हा, दिली. मार्गदर्शन व्यवस्थित केलं का? मार्गदर्शन व्यवस्थित केले. बरं, ह्या प्लॉटमध्ये बघू शकता आपण, जे आहे ती रिअल परिस्थिती दाखवतो. जर एवढा फुटवा झाला तर ही फुटव्याची संख्या, जेवढा फुटवा तेवढं फुल, आणि जिथं फुल आहे तिथं देठ, आणि देठ टिकलं तर मिरची आहे, बरोबर आहे ना? बरं, हे जैविक औषध फवारल्यामुळं तुमचा फायदा झाला का नुकसान झालं? फायदा झाला. बरोबर. बरं, शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता या औषधाबद्दल? या औषधाचा रिझल्ट चांगला आहे, हे आम्ही खात्री शेतकऱ्याला देऊ. तुम्ही हे औषध वापरला त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.